हाय हॅलो नमस्ते जय पूर्णवाद वेलकम बॅक टू अवर चॅनल वेलकम टू न्यू व्लॉग. सो आज आहे सॅटर्डे आणि आम्ही कुठेतरी जाणार आहे. आम्ही कुठला तरी प्लॅन बनवला आहे जो की तुम्हाला नक्कीच थोड्या वेळात कळेल आणि तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही नेमकं कुठं जातोय, आम्ही कुठली जागा ॲक्च्युली एक्सप्लोअर करतोय आणि जाताना काय काय गोष्टी आम्ही करू शकतो त्या सगळ्या तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत. सो स्टे ट्यून्ड. सो गाइज हुआ ये कि हम गए थे टीके वाटरफॉल्स, बट टीके वाटरफॉल्स तर ऑलरेडी बंद झाला होता. मागच्या 3 महिन्यांपासून बंद झालेला आहे. सो इथं आल्यावर कळालं ऍक्च्युअली आम्ही गुगलवर पाहिलं होतं त्यावेळेस ते ऑन होतं, म्हणजे ओपन होतं. तर आम्ही त्यांनी आलो होतो, पण पचका मोठा पचका झालेला आहे. आणि पण मध्ये मध्ये इतके सारे मंदिर आहेत इकडे, बापरे. तर आम्ही एका मंदिरात थांबलो होतो. आज शनिवार होता, आम्हाला माहिती नव्हतं हे शनीचं मंदिर आहे, पण नेमकं ते शनीचं मंदिर निघालं. सो त्यांनी खूप छान माहिती पण सांगितली आम्हाला आणि ते पण मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो हे मंदिर मागच्या 35 वर्षांपासून वगैरे एस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि आपलं जे शनी शिंगणापूर आहे ना, त्याची प्रतिष्ठापना आता ते पुढच्या 40 दिवसात इथे करणार आहे. सो इथे ते जे सांगत होते ना 40 दिवस पूर्ण पाण्यात ठेवतात देव वगैरे, तर त्यांची ती प्रजा खूप सुंदर आहे. सो 40 दिवसांनी त्यांची इथे शनी शिंगणापूरवाली प्रतिष्ठा होणार आहे. आणि आज शनिवार होता, सो इट इज गुड की आपण इथे येऊन दर्शन घेतलंय. ये कौन सा ये रहता है बॉट? वाहन. ओल्ड टेम्पल है, 35 इयर्स से है वो. बन्नेरघट्टा में भूताना हल्ली होता है, भूताना हल्ली होता है प्लेस. भूताना शनि भगवान वो शिव जी है. वो शिव भगवान है उधर. वो छाया देवी है, शनि भगवान का माता है. छाया देवी सूर्य पत्नी शनि भगवान का माता छाया देवी. 35 इयर्स. तो आप कब से फर्स्ट फादर हाँ. अच्छा. हमारे महाराष्ट्र यहाँ पे बेंगलोर में बहुत सारे मंदिर ऐसे रहते हैं ना, दोपहर में बंद रहते हैं. तो वो सैटरडे को अमावस्या थोड़ा पूजा है. बहुत या सगळ्या मूर्तींचं एक वैशिष्ट्य आहे. ॲक्च्युली गुरुजी आम्हाला सगळं एक्सप्लेन करत होते, पण ते हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करून ते थोडंसं ऐकायला खूप कन्फ्युजिंग होतं, म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा इथे प्रयत्न करते. ह्या सगळ्या ज्या मूर्ती आहेत, पांडुरंग, रुक्मिणी, राधा कृष्ण आणि देवी आणि शनिदेवता अशा या सगळ्या मूर्ती 40 दिवसांनी तिथे प्रतिष्ठापना होणार आहे. या सगळ्या मूर्ती पूर्ण 40 दिवस पाण्यात असतात, 2 दिवस फुलामध्ये असतात, 1 दिवस पूर्ण फळामध्ये असतात, 1 दिवस दुधात आणि कर्डमध्ये असतात आणि पूर्ण 3 दिवस या सगळ्या रागी, तांदूळ, गहू या सगळ्या धान्यांमध्ये या मूर्ती ठेवल्या जातात. आणि एवढे सगळे 48 दिवस झाल्यानंतर या मूर्तींची प्रतिष्ठापना होते. त्या प्रतिष्ठापनेचा सुद्धा सोहळा ते खूप अतिशय मोठा करतात. जसं त्यांनी सांगितलं की आपलं शनी शिंगणापूरची जी मूर्ती आहे ती तिथे येऊन तिथे आणून ते प्रतिष्ठापना करणार आहेत. हा सुद्धा सोहळ्यासाठी त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. सो खूप छान माहिती आम्हाला कळाली. थँक्यू फॉर वॉचिंग.